या ठिकाणी सुंदर भजनाच्या माध्यमातून प्रबोधन करून आपण आपला कार्यक्रम सक्सेस केला. 1 तास 12 मिनिटं या ठिकाणी बुवा घेतलेला आहे. आपल्याला पुढचा विचार करणं गरजेचं आहे. आलं लक्षात? आणि काय बोलले बुवा, इथं महिला मंडळ बसलेलं आहे, महिला वर्ग बसलेला आहे. माझ्या तोंडातून एकही शब्द वाईट जाणार नाही बोलले ना. आणि त्याच्या अगोदर भजनाला सुरुवात करायच्या अगोदर काय बोलले, तुझा आज कांडा पडते. खायचा कांडा, कांडा म्हणजे काय हा तुमका शोभला? महिलांच्या कानावर हात जाणार नाही. वाईट काढते हे तुम्हाला शोभत नाही की माझी गॅरंटी मी देतो, पण त्याच्यात नंतर किती काय काय शब्द वापरलास ना, हे तुमचा अभ्यास तुम्ही करा कळला. आणि आपल्याला म्हणतात मी माझी गॅरंटी देतो, समोरच्याने आपली गॅरंटी द्यायची. काय गरज आहे? आज तीच महिला सुद्धा टीव्ही बघतात ना, टीव्ही बघतात, त्यांच्यावरून मुलं सुद्धा बसून टीव्ही बघतात. काय वाईट हा? रुपविता जब तक श्वासे चलेगी जिसको चाहूंगा यार कर भी गया वो भी तुझे करूंगा मैं प्यार कर भी गया वो भी तुझे करूंगा मैं प्यार. अरे जिवंत असेपर्यंत करा ना, गेल्यावर काय बोलता? हा तुम्ही सांगतास काय बघा की पोरग्या पैसे देत नाही, पोरग्या तू साला खोयस, दमदेव खोयस, खायचे प्यायचे लाड, पण आवश्यक सांगतोस लगीन किती केलं आपण? बरोबर की ना? ती होती म्हणून तो पोरग झालो ना. तिला सगळा भया पोरग्या सुद्धा तुम्ही सांगताच नाही, तू काय शेजार निकडे असत जाऊन बघा तसा तुमचा आदर तिथे करीत करून करून भागलास की आता देवपूजेला लागलास तुम्ही. हे माका शिकू गेला. हो भजनार भांडणारे बुवा तुम्ही एकामेकाच्या काही कोणीतरी विचारल्या बाहेर, तुम्ही विचारलं बाहेर किती गेलं. आज काळाची गरज आहे बुवा. पलीकडे जिकडे बारी चालू आहे वेशला, तिथे पाऊस लागला ना, कर्म आणि आपला कर्म बघा किती चांगला. असं की नाही फक्त वारं लागला कारण समीर हवा का झोपा. बाकी तुमचं नाव मात्र भारी. काय नाव आहे यांचं? गुंडू सावंत, सावंत धावले बाजू गुंडू गुंडू यात गुंडू. हो शाळेतला माझा सगळ्यांनी बाईंका बाईंका सांगायची हिंमत लागता. बाईन तुम्ही वाईट झाली दाखवा, हिंमत लागता. पण बुवा आज बाई म्हटल्यानंतर ती शिक्षिका आहे, शिक्षक आहे, त्यांचा आदर करणं हे आपलं काळाची गरज आहे. कारण शी म्हणजे शीलवान, बरोबर ना? श म्हणजे क्षमावान आणि क म्हणजे कर्तृत्ववान, तो शिक्षक. आणि त्यांना जर मी सांगलंय कवाड घालून दाखवा, सोपे आता माझ्यासारखं सांगा शकता. पण हे माणूस काय करी, बाई वर्गात गेले शिकू काय हे पाठी बसायचे महाशय. हा कवट्यानं सांगतो आणि तेव्हा उंची लहान ती ह्या माणसाची. बाई विचारत हे का गुंडू तुला फळ्यावरच दिसतंय? ह्यो माणूस एवढं पोचलं तेव्हापासून ह्यो बाईंना सांगा, बाईने नाही फक्त वरचा दिसता, खालचा नाही दिसत. म्हणजे फळ्यावर ह्याच्यात चावटपणा काय बरोबर. आपली बायको संध्याकाळी 7 वाजले काही टीव्ही समोर बसतात. काय काय करा नको चंद्र थाय फूल सारे
मालिका बंद झाली, सगळे इथे ते बंद झाले. आता आता ती मध्ये एक चालू होती माहिती काय, म्हण उडू उडू उडू. त्याच्यातली जर जी मालिकेमधली नायिका बघलास ना तर ती अशी घनका होती. हो, उडू उडू. ती काय कर्म करते म्हण उडू उडू. काहीतरी बुवा यात थोडासा सांगायचा आणि दुसऱ्याची बदनामी कशी करू गावात ते बघायची. होय ना? तुम्ही शपथ घेऊन सांगा, तुम्ही त्या डॉक्टर ठेवलाच नाही. सांगा ना. नाही, पेटीवर बसल्यावर खोटं शब्द घेऊच नाही तो माणूस. समजला? या माणसाकडे बघल्यावर कोणाची आठवण येतं सांगा? ते कर्ज रेडे बघा का, त्यांचे कान कपलेले असतात. अरे आपण भजने बोलायला इथे कान बिल करतो कुठे, काय गरज आहे? चष्म्याचा सांगेल तुमचा राग गेलो, तुमच्या हिंमत असेल तर चष्मा काढायला फक्त हसून एक फेरी मारून टाकलो. 500 मी दिले. खाली का उतरणार ना, मी जाऊन दिलंय बरोबर. माझ्या मापाचा मी तर पण मी घेत नाही. हो बघित खाली उतरणार लावून दिलेले होय ना. मग आता मी तुमच्या इथे, आता तुम्ही पुढे जाता. एवढं माणूस डेंजर आहे ना, ट्रेन मध्ये पाय मुरगाळलो. कसं मुरगाळलो? एक त्या ट्रेन मधनं ना ती एक अशिक्षित बाई आपल्या मुलग्या घेऊन येत होती. अशिक्षित जरा होती. त्या माणसाला बघल्या आणि त्या मुलग्याने सुसू केल्या ना. सुसू केल्याबरोबर आता पहिली पद्धत कशी होती, अशिक्षित असल्यामुळे तिला काय पॅम्पर्स बिम्पर्स मिळत नाही. तर तिने काय केलं, लंगोट होती ती काढल्या आणि त्या पोरग्याची बदलल्या. ह्यो माणूस त्याचं लक्षच होईल. त्या अशिक्षित बाई विचारता, काय हो हगीच नाही? ते बाई विचारता, हगीच नाही? तिनं बघून बघून घेतल्याने ह्या माणसाला सांगा, नाही नाही हगीच नाही, फक्त मतीस. मी म्हणता भीक मागा पैसे घेणार नाही. वा, आपण कलाकार आहे, आपल्या भीक मागायची गरज नाही. समजलं? एवढे वाईट दिवस आपले येले नाही. पण मी सुरुवात केलंय, बोला बक्षीस येऊ लागला, त्याच्यामुळे तुमची पेटी भरली. आजकाल कोणा उपकार करूच नको. याचा करावं भला तो म्हणता माझाच खरा. तुम्ही आपले 7 स्टार वाले बरे 50 बरोबर की नाही? आणि त्यांच्यावर तुमका एवढा त्यांनी काय काय दिल्याने त्यांचं काय कबड्डी संघ त्यांचा अजून पुढे पुढे जाऊ दे. त्यापेक्षा मी म्हणते त्यांचा कबड्डी संघ ते प्रो कबड्डी खेळतात ना त्याच्यात जाऊ दे. किंवा त्याच्यातलं एक तरी कलाकार आपल्या पुढे दिसावं अशी आशा त्या साईबाबांच्या चरणी ठेवूया आपण. बरोबर की नाही? बाकी काय विषय नाही, आपण सगळे कोकणातले हो असं की नाही. स्वर्गापेक्षा सुंदर असा आपला कोकण. पण आज आपला कोकणची परिस्थिती काय आहे? ज्यांनी धुतलं नेसली त्यांनी जमिनी सांभाळल्या आणि ज्यांनी जीन्स पॅन्ट घातली त्यांनी जमिनी इकल्या. जमिनी इकल्या. पहिला धोतराचा काळ होता की ना? आजोबा धोतर घालीत, इधर से हवा आती ती उधर से जाते. जीन्स पॅन्ट चढले नाही ती वडून वडून घालते. तेव्हा इजगाड कंपनी होती ती कधी ती जीन्स पॅन्ट इल्या. समजला? बाकी कोणी अध्यात्म सुंदर सांगितलेलं त्यात काय वाद नाही. या ठिकाणी राजीव मिरजोडे यांची फरमाईश आहे. परशुराम पांचाळ बुवांचा जो गजर आहे तो घ्या. 100 रुपयाचं बहुमर्ष पारितोषिक आहे. विनोद राजतकर याच्याकडे सुद्धा 100 रुपयाचं बहुमर्ष पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. त्याचप्रमाणे हे उदय म्हणव यांच्याकडनं सुद्धा 100 रुपयाचं बहुमर्ष पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. असं काय नाही की तुम्ही बक्षीस म्हणून पैसे आणून देत राहा, असं काय नाही. पण देवचं असेल तर थांबा नको, कारण सध्या सिलेंडर पण महाग झालेले. काय कधी उचलून हाणलं सिलेंडर? याचा अभ्यास मात्र ना लय भारी आहे. म्हणजे ते म्हणा माहिती
लगीन नाही केलं पण महत्वाचं नाही केलं. अरे बाबा ज्याचं लगीन झालं ना म्हणा मालवणी ज्याची जळतात एकाच कळतात. लक्षात दिलं हे सांगतात काय तुझ्या खिशातले पैसे गायब होत असतील. आता जीपेचा जमाना आहे. आता त्यांची सुद्धा वादे झालेले. त्या पहिल्या टायमिंगला काय होता कपडे धुक गेले भावाच्या खिशात 100 गावले ते कोणचे त्यांचे. आता जीपेचा जमाना पेटीएमचा जमाना. आता भाऊ पैसे खिशात ठेवीत नाही आता मोबाईल हे ना राव तरी 50 तरी 100 मागा सांगा नाही. आता काळ पण बदललो 20 हल्ली या गाण्याला खायचं बघा. रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते मुलांना आई सांगून जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते. पण आमच्या काळात आमच्या औषध कधी सांगल्यानच नाही. आमका कोणी सांगायची आजी आमची सांगायची अंगाई भरून निज निज तान्या बाळा तुझी आय केली भाळा उरले आणले सोळा. हे कोण सांगते आजी. आताच्या औषधका अंगाई येणार नाही. जर पोरग्यांका झोपूच असाल तर पोरग्या पाण्यात घालणार मोबाईल घेणार युट्यूब चालू करणार आणि गाणं काय लावणार ओ शेट पोरगो पाण्यात झोपलो थेट. जमानो बदललो की नाही. एनसीसी दळे जैतापूर याच्याकडे 51 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करते आभार मानते धन्यवाद. 7 स्टार वसई कबड्डी संघ यांच्याकडे सुद्धा 51 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. तनुजा सोनार भक्ती सोनार वैभववाडी यांच्याकडे 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करते आभार मानते धन्यवाद. बाकी बुवा ठीक आहे. आई काय काय बोललात. हा की मी लहान असताना आई विचारलेलं काय तू बासमती तांदूळ लावलंस काय. तेव्हा मी नाही विचारलं. जेव्हा मी डबल वारी करून लागले ना तेव्हा सगळे माका दाताड्या फावडो जेसीबी असं बोलत गेले. तेव्हा आई विचारलं आई माझी दात फुले कशी येते. तेव्हा माझ्या औषध सांगले बाबा चुकी झाली सारे तांदूळ लावायचे सोडून बासमती लावते. तेव्हा माका कळला आणि म्हणून तर मी आता बारी सांगतो तिच्या नावावर मी डाग लावायचंय. लक्ष दिला. कारण एक वेळ रामायण नाही समजलं ना तरी चालेल महाभारत नाही समजलं तरी चालेल पण बाप नावाचा ग्रंथ ज्याला समजला त्याची जीवनाची नाही आहे. कारण आई मुलाला कमरेवर घेणार का त्या आईची इच्छा असते मी जेवढं पाहते ना तेवढं माझ्या मुलाने किंवा मुलीने पाहिलं पाहिजे. पण बाप कधी बघितलाच का मुलाला कमरेवर घेऊन फिरताना. तो बाप आपल्या मुलाला किंवा मुलीला कुठे घेणार खांद्यावर घेणार का. कारण त्या बापाचीच इच्छा असते की मी जे पाहिलंय त्याच्याही पलीकडे जाऊन माझ्या मुलाने किंवा मुलीने पाहिलं पाहिजे अशी बापाची इच्छा असते. बघा आज बुवा सांगतात की मुलग्याचं सांगायचं काय गरज आहे. अरे आपलं नेतृत्व आणि कर्तृत्व आहे ना ते सांगायला नको. तुम्ही सांगता 2 वर किती थांबलो. हा माझा प्रश्न पुढे प्रयत्न केलेला पण मिस कॉल आता काय करणार. पण मी तरी 2 वर थांबलोय. हो गुंडू बुवा तुम्ही 1 वर किती थांबला. अजून एवढे हँडसम दिसताय कशात थांबला काका ते सांग. लोकांका सांगतो दिसतात
तरी ह्या माणसाचं अजून तोंड ऐकलंच नाही तुम्ही. कधी कधी असा काय काय बोलतात ना. आणि ह्या सगळा तोंड बघून बघून आम्ही तुमचं शिकलेले हो. सेवन स्टार कबड्डी संघ यांच्याकडनं 100 रुपयाचं बहुमान असं पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. साई भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे. तुम्ही एक तरी गाणं म्हटलं तुमका तर नको चंद्र तारे बरं आठवलं. एक वेळ शाळेत दुस्ती करा पण दुस्तीत शाळा करू नको. लक्षात दिला. हम भी बोल सकते हैं ज्ञानी जिनकी अपनी चूड़ी नहीं होते वो दूसरों की नहीं पकड़ा करते. चूड़ी चूड़ी. यश यादव हाचे माझा याच्याकडनं 100 रुपयाचं भोगोलचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे 5 पांडव यांच्याकडनं 100 रुपयाचं भोगोलचं पारितोषिक आहे. आज 5 पांडव इथे आहेत बघा. कोणी सांगितलं हो पंगत एक वेळी चुकली ना तरी चालेल पण संगत चुकली नाही पाहिजे. कारण संगत पांडवांनी कोणाची केली? श्रीकृष्णाची केली. आणि कौरवांनी संगत कोणाची केली? कौरवांनी संगत शकुनी मामाची केली. की ना. त्याच्यामुळे 100 असून मारले गेले आणि 5 असून चारले गेले. म्हणून संगत आणि पंगत सांभाळून करायची. हा आलं लक्षात. संकेत बडवे आणि शंकर मिरजुले यांच्याकडे हे 200 रुपयाचं भोपाळचं पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. बुवा कोणाच्या दिसण्यावर जायचं नाही. लक्षात घ्या. आता ही माझी तब्येत अशी आहे. तुम्ही म्हणतात तुझे कपडे बघ. कामावर गेल्यानंतर खुटी एक लावतात ना तसं मी दिसते. एक काळ असा होता मी हँडसम होतो. माझा फोटो बघा ना तुमच्यापेक्षा मी भारी दिसतो. चॉकलेट बॉय आणि तुम्ही डेअरी मिल्क बॉय. काहीतरी सांगतात आपला. मी एलियन दिसतो. एलियन ते एलियनने ऋत्विक रोशनला मदत केलेली होती माहित आहे ना. त्यानं नुसतं त्याच्या कपाळावर हात ठेवल्या ताकद दिल्या. मी जर कपाळावर हात ठेवले ना तुझी ताकद काढून घे. समजलं काय. कोणाचे शरीर एसटी जायचं नाही बुवा. आज ठीक आहे ना. आज वय वाढत जातं तसं काही ना काही आजार असतात. शुगर वाढली रोज जागराणी. 365 दिवसातले 300 दिवस बारीच असतं. फक्त 65 दिवस मी घरी असतो. मग वर्ग सांगा शिकू बायको कसं सांगायचं लागतात. सोपी गोष्ट आता.
तुम्ही सांग माझा सांगलेली बाईंका कवाड घालून सांगले आणि ह्यांचं तुमका माहित आहे? बाई वर्गात दिल्याने विचारतात गुंडू असं नाही तर माणूस माझ्यापेक्षा मोठा गुंडू सांग तेव्हा गाणं येईल आता चाफा बोले ना चाफा चाले ना चाफा खंत केल्या काही केल्या बोले ना चाफा बोले ना बाईने विचारले याचा अर्थ सांग तो माणूस लय पोचलो लहान असल्यापासून बाई म्हणतं बाई चाफा बोले ना चाफा चाले ना चाफा खंत केल्या काही केल्या बोले ना याचा अर्थ तो चाफा मेलेला आहे तो आमचा कोकण काय नाही मिळत कोकणात चिऱ्याचे खाणे असत की नाही जांभळा पण मिळत करंदाव मिळत आंबे पण मिळत फक्त पहिली जांभळा कशी होती टपोरी होती तोंडात पण जायची होती आणि आता जांभळा कशी आता जांभळा बारीक झाली भेडीची कुत्र तोंड लावायची आंबे पहिले किती होते देवगड हापूस एवढं योग्य मोठं असायचं त्याच्यात सुद्धा नंबर असायचे 1 नंबर 2 नंबर होय की नाही पायकर आता ती भिटकी खाण्याची मजा आहे ना आयुष्यात भिटकी खाण्यात मजा खालच कधी रे हे तुमच्याकडे काय म्हणतात मला माहित नाही पण आमच्याकडे ते का कुडाळ भिटकी म्हणतात आणि ते शिगरावाले आंबे असतात त्याला काय म्हणतात तुला माहित आहे आमच्याकडे माहित आहे तुला एका शेतीवाली भिटकी म्हणजे ती शिगरा असतात ना ती चोपून खाताना जी मजा आहे ना ते दातात जेव्हा शिगरा अडकतात ना ती भारी असते त्याच्यात चव असतात माणसाचा स्वभाव कसा असला पाहिजे हापूस आंब्यासारखा असला पाहिजे तो गरीबाच्या घरी जरी गेला ना तरी तीच चव देतो आणि श्रीमंताच्या घरी जरी गेला तरी तीच चव देतो असा माणसाचा स्वभाव असणं गरजेचं भुवांचा तर आहेच बाकीच्यांचं मी काय सांगत नाही मला दाखवतात सह्याद्रीचे डोंगर नया हय्य स्वर्गापेक्षा सुंदर असा पहा सह्याद्रीचे डोंगर
रेती मिळतात, पण तिथे काम करायला आपल्या माणसाला जमणार नाही. तिथे काम करायला सुद्धा कोण येतात? कर्नाटकवाले येतात. आणि येतात ते येतात आपल्या फॅमिलीला घेऊन, मुलांना घेऊन येतात आणि आमच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकायला घालतात. तसंच आमच्या शाळेत सुद्धा कर्नाटकवाल्यांचा, पण त्यांची नावं काय असतात? येडाप्पा, माडप्पा, समीर पप्पा, अशी त्यांची सगळ्यांना पप्पा, अशी त्यांची नावं. त्या दिवशी मी असंच आमच्या शाळेत गेलो, मराठी शाळेत, म्हटलं बघूया तरी शाळा कशी चालू आहे. तर गणिताचे बाई वर्गात होते, त्यांचं काहीतरी घराकडे भांडण झाला आणि बाई वर्गात दिली, डायरेक्ट त्या मुलांना विचारू लागले. आज ह्यांचा म्हणता पाडत घ्यायचो. एका पहिल्या उठवलेले म्हणता, ए 7 एके काय, 7 दुने काय, दुसऱ्या उठवले, तिसऱ्या उठवले 7 त्रिक काय, चौथ्या विचारले 7 चौक काय. हा म्हणजे तू शाळेत गेलं, तुझं बॅकग्राऊंड सुधरून नाही. आणि 5व्या मुलाला उठवलं, एका बाईने विचारले, हे तू 7 वर्ष काय. तू होतो कर्नाटकवाल्याचं पोरग, वाईट जोकची मजा घालत. त्या 5व्या मुलाला विचारले, तू 7 वर्ष काय. तो मुलगा उठला, घामाघूम झाला. नाही नाही म्हणतो बाई, नाही मी 7 वर्ष नाही, मी गुंडाप्पाचा. आता ह्यो माणूस सांगा, पकडे जाऊन सुद्धा आहे. शेजारणीकडे कोण जातात? गुंडाप्पाचा. 7 स्टार कबड्डी संघ याच्याकडनं 200 रुपयाचं बहुवर्ष पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. मनोज शिवगर, तुळसवडे गाव, ढोलकीपटू याच्यासाठी 100 रुपयाचं बहुवर्ष पारितोषिक. ठाकरे काय ते वेळ सुद्धा कमी आहे, त्याच्यात सगळा स्वीट अँड शॉर्ट करीत जातो. बरोबर. नवीन नवीन गाणी आली, हल्ली रील्सचा जमाना आहे. ते गाणं आलं कोणतं तरी, काय भेटात का डोक्यावर घ्यायचे, माझ्या डोईवर भरली गावात तर फॅशन एवढी झाली, अंगणात नवरं म्हणा नको, बायको म्हणा नको, म्हातारींना सुद्धा घेतले. काय कोणा झाडू गावात, कोणा गोंडपाड गावात, कळशी हांडव काय गावात डोईवर भरली. आणि बुवा गणपतीत एक नवीन गाणं येईल, माहिती तुमका, ठुमुक ठुमुक
मला त्या गणपतीच्या समोर अशी उभी राहत आणि त्या गाण्यावर रील्स ठुमुक ठुमुक. आणि तो व्हिडिओ करणार एवढं हुशार असायचो ना, ही सगळी समोर तोंड करून नाचायची गणपतीच्या आणि व्हिडिओ बनवणार समोर सुद्धा बरे तो पाठ सुरू ठुमुक ठुमुक. काय व्हिडिओ करणारे असतात ते विचार करा. आणि तुम्ही सांगतास मी शाळेतच जाऊ नाही आणि माझा बॅकग्राऊंड मग हे शब्द तुमका शोभत नाही ना. तुम्हीच म्हटला रोज आणखी हणार नाही बॅकग्राऊंड सुचवणार सोप्या. हे शाळेत असताना असंच झालं ना, काहीतरी चुकले आणि बाईने मार मारले आणि तेव्हा चोचरी बोलायची ना, मार बॅकग्राऊंड वर मारले आणि घराकडे गेलो माणूस आणि आरशात बघता समोरसून बघल्या पाठसून बघल्या आणि मग म्हणतात बाईने एवढा मायेने 2 भेकड्या करून टाकल्या. उमेश मिस्त्री सावडा यांच्याकडून गुगल पेला बक्षीस आलेले आणि 5 पांडव यांच्याकडून 50 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करतो, आभार मानतो, धन्यवाद. या गाण्यामध्ये जी मजा होती ती आता नाही. किरीस का गाना सुनो कोई का दिल ना दिया टिप ना दिया. किरीस हे बच्चा म्हणजे फॅशनच झालेली आहे. पहिले बायका नवऱ्याला नाव घेऊन हाक मारायचे नाही, त्यांना तेव्हा काय म्हणायचे, अहो या ना गेडे. हे प्रेम होतं. चला ना झोपा ना गडे, हे प्रेम होतं तेव्हा. आता प्रेम नाही होला, आता नाव घेऊन हाक मारतात बायका. समीर नाव असेल तर हाक म्हणे सॅमी, गुंडू असेल तर हाक म्हणे गुंडी. सेम आता मी तर तुमका सांगते, पुरुषच बायकाच नवऱ्याना नावाने हाक मारत नाहीत. आता तो फॅशन झालेली आहे. त्या दिवशी असाच मित्राच्या घरी गेलो, भेटला मित्र, मला म्हणतो समीर चहा पाणी घेऊन जा. म्हटलं ठीक आहे. गेलो घरी चहा पाणी घ्यायला, ह्याने हाक मारला, बच्चा चहा पाणी घेऊन. मी म्हटलं मुलीला जरी सांगितलं असेल, हाक मारले असेल. बच्चा अर्ध्या तासाने चहा पाणी घेऊन गावून घालून बच्चा असला घनगाव. काय विनोद काय कसे पण होतात. हल्ली कोरोनाचा काळ झाला ना, त्याच्यात एका मित्राची आई वारली. तो रडला नाही. थोड्या दिवसांनी बाबा पण वारले. तो रडला नाही. मग थोड्या दिवसांनी बहीण वारली. आपली माणसं आपल्याला सोडून गेले. तो रडला नाही. आणि त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी बायको वारली. तो एवढा रडला. मी गेलो आणि विचारलं त्याला, अरे आई वारली तू रडलाच नाही, बाबा वारले तू रडलाच नाही, बहीण वारली तू रडला नाही, बायको वारल्यावर का रडतोयस? तर ते मला काय सांगावं. म्हणतो आई वारली. सगळे शेजारच्या म्हाताऱ्या आल्या आणि मला म्हणाल्या की रडू नकोस, आईचं प्रेम तुला आम्ही देऊ. बाबा वारले. शेजारचे सगळे काका आले, म्हणतात रडू नकोस, बाबाचं प्रेम तुला आम्ही देऊ. बहीण वारली. सगळे शेजारच्या काकू काकी आले आणि म्हणतात रडू नकोस, बहिणीचं प्रेम आम्ही देऊ. मग म्हटलं आता काय रडतोयस, बायको वारली. तो म्हणता बायको वारली कोण सुद्धा येऊ नाही, त्याच्यामुळे म्हणता रडतोय. ठीक आहे, एक ठरवायचं आहे. आज पंचरत्न आपल्या मधून गेले निघून. कोकण कलाभूषण कैलासवासी चंद्रकांत कदम, त्याच्यानंतर परशुराम पांचाळबुवा, विलास पाटील बुवा. पण परशुराम पांचाळबुवांनी जे गाणं हजारावर केलं ते कोणतं बघा.
तू सुख करना तू करना तू सुख करना तू करना बाबा मोरया पाटील फौजदार सांभाळती देवळाने पुढा सन्माननीय तेजस महाराज याच्याकडनं 500 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे स्वीकार करते आभार मानते धन्यवाद. सेवन स्टार कबड्डी हा म्हणतात सेवन स्टार कबड्डी संघ पक्वा जाधव गॅस 50 मनोज शिवगण भुवांसाठी 50 सुधाकर कायदेकर यांच्याकडून फरमाईश 200 रुपये तुला खांद्यावर घेईल तुला पालखीत मिळील साई बाबा मी शिर्डीला आई चालते साई बाबा यांची सेवा मनापासून केली ना सगळं पुण्य कारण आ म्हणजे आत्मा ही म्हणजे ईश्वर बरोबर ना. ती आई आपल्याला बोट धरून चालायला शिकवते ती आई म्हणून आईचा आणि वडिलांचा आदर करणं गरजेचं आहे. आज ही काळाची गरज आहे. असू दे गजराला सुरुवात करतोय गजराच्या माध्यमातून मनोरंजन कारण वेळ सुद्धा जास्त होत होते. सकाळी जनशताब्दी पकडायचे आणि तुमच्या इथे यायलाच 1.5 तास लागतो. वसईवरून येते नाही हा स्टेशनवरून इकडे यायला 1.5 तास लागतो. अरे 5:40 कधी होय ना यार दादरला जाऊ तू बनव आपलं घरात जाऊन झोपशील होय काय गाडीचा ड्रायव्हर आहे असू दे पण ड्रायव्हर त्याची जबाबदारी एवढी असते की गाडीत बसलेल्या माणसांना त्याला बरोबर पोहोचवावं लागतं बरोबर की नाही. आपण डॉक्टरला म्हणतो देव माणूस पण डॉक्टरला म्हणतो आपण देव माणूस पण खरा देव माणूस जर कोण असेल तर पेशंटला गाडीतून पोहोचवणार असतो तो ड्रायव्हर म्हणजे तो देव माणूस. एवढे जोरदार भावासाठी टाळ्या वाजवा. फक्त गाडी चालवताना इकडे तिकडे बघायचं नाही.
तुझ्या रक्तामधला भीम भांडण करून चालत नाही. तर साईबाबांच्या दरबारी भजन पाहिजे. कारण भाव म्हणजे भक्ती रसातून जनमानसाकडे पोहोचण्याचं साधन, नतमस्तक होण्याचं साधन म्हणजे भजन आहे. आज नामस्मरण बघा, मृत्यू जन्म हा अडीच अक्षरी शब्द आहे, बरं की नाही. ज म्हणजे जन्म, म म्हणजे मरण, आणि त्या मला आता न जो जोडलेला आहे तो जन्म आणि मृत्यूच्या मध्ये जो न आहे तो म्हणजे नामस्मरण आहे. म्हणून देवाची भक्ती करणं गरजेचं आहे. आज तुम्ही भांडी घासत असताना देवाचं नामस्मरण केलात ना, त्याच्यासारखं पुण्यात नाही म्हणत. म्हणून होते नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. कारण कोणतीही गोष्ट हत्ती केली की त्याची माती होते, पण नामस्मरण कितीही करा त्यातनं प्रगती होत राहणार. म्हणून जैतापूर यांच्याकडे 51 रुपयाचं धोमानाचं पार्सल घ्या. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. जाताना एकटच जातो. त्याच्यामुळे गर्व अभिमान करून चालत नाही. कोणी सांगितलं, डॉक्टरने सांगितलं काय, आजीला हलवून औषध द्या, आणि आजी 2 दिवसात गेली. म्हणजे औषध दिले आणि हलवले. पण ह्या माणसाचा विषय आजीच वेगळा. तुम्हाला शिवडो गावात फेमस आहे ना, एक आजी आहे ह्यांच्यात आहे. आणि आता म्हातारी माणसं म्हटल्यानंतर काय ते सवय असतात, करटीत राखा घेतात आणि पान खालीला असतात. त्यांनी आता तू काय जातोय, त्या जवळ करटी ठेवलेले असतात, ते राखेत तू चूक करतो. तसे हे ती आजी ह्या माणसा भेटली, म्हणते अरे गुंडू तुझं एवढं नाव झालंय, खरोखर आज माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. गुंडू बोनी म्हटले, आजी तू माका आशीर्वाद दिलास, मी तुका आज पिक्चर दाखवून घेतो. आता पिक्चर दाखवून घेणार म्हटल्यावर आजीची गडबड झाली. त्या माणसाने तिकीट बिकीट काढल्या. आता आजी करटी कशी नेणार, करटी नेऊ शकत नाही ना. तर आजीने तयारी बियारी केल्या आणि आजीने डोक्या लढवल्या. थम्सअपची एक बाटली होती, त्याच्यात पाणी घेतलेलं होतं आणि आपल्या पिशवीत ठेवून दिल्या. आणि हे माणूस तिला घेऊन गेले थिएटरला. आता थिएटरला पिक्चर चालू होते आणि लाईट जाता. तर आजी पान खाल्यानंतर तुकाची सवय, ती काय तरी ती गोळीची काढी, ती थम्सअपची बाटली घे आणि कुचूक करी. असं 2-3 वेळा त्या आजीने केल्या. ह्या माणसानं बघल्या. आणि ह्यो माणूस काय म्हणतात, आजी एक पिक्चर दाखवून घाललोय मी, तिकीट काढलंय मी, आणि आजी एकटी थम्सअप पितात. रागिलो तशीच गोळीची हात घातलेली आणि ती थम्सअपची बाटली काढली. ह्या माणसानं ऊस उघडल्या आणि थम्सअप पिऊन टाकल्या. आजी म्हणता, अरे केलंच काय, म्हणतात तू एकटीच थम्सअप पित होते ना, तुझं थम्सअप सपवले. अरे म्हणतात त्याच्यात थम्सअप ना होता, माझी डरकाला होती. वाईट आहे
तुमका सुद्धा होता ना कधीतरी सर्दी झाली का ती म्हणून द्या दुःखावरती आली हिंदी मध्ये गाणं कोणतं कुछ पागल खोना है कुछ खोकर पाना है जीने का मतलब तो अनावर जाना है एक प्यार का नगमा है ओ जो कीरा